नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी रेश्मा तुम्हा सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण 3 पिंसेस कट ब्लाऊजची शिलाई पाहणार आहे। ही शिलाई मी अशी केलेली आहे की अस्तरवरती ब्लाऊज पीस शिलाई करून घेतलेला नाही, ब्लाऊज पीस आणि अस्तर कट करून डायरेक्ट शिलाई केलेली आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या ब्लाऊज चे कापड कुठेही गोळा झालेले नाही किंवा शिलाईमध्ये कुठेही गुंतलेले नाही। असा ब्लाऊज शिलाई करायचा असेल तर ब्लाऊज कटिंग कसे करायचे हे मी व्हिडिओमध्ये दाखवते। तुम्ही पाहू शकता पुढच्या साईडला कुठेही ब्लाऊज गोळा झालेला नाही। बाही सुद्धा तुम्ही पाहू शकता किती प्लेन मध्ये बसलेली आहे आणि या साईडची सुद्धा बाही तुम्ही पाहू शकता। पुढच्या साईडला किंवा बाहीमध्ये ब्लाऊज पीस कुठेच गोळा झालेले नाही आणि कुठे शिलाईमध्येही गुंतलेले नाही। आता पाठीमागचा भाग सुद्धा तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आणि प्लेन असा ब्लाऊज पीस बसलेला आहे। या पद्धतीने आपण ब्लाऊज पीसवरती अस्तर ठेवायचे आहे आणि जेवढे अस्तर आहे तेवढेच ब्लाऊज पीस सुद्धा कट करायचे आहे, कमी जास्त असे करायचे नाही। या पद्धतीने आपण ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे। काही जण काय करतात, अस्तरपेक्षा थोडा ब्लाऊज पीस जास्त कट करतात, मी तसं केलेले नाही। मी काय केलेले आहे, अस्तर कट करून घेतलेला आहे पेपर कटिंग ठेवून आणि ते अस्तर ब्लाऊज पीसवरती ठेवून अशा पद्धतीने जेवढे अस्तर कट केले तेवढे ब्लाऊज पीस सुद्धा कट केलेले आहे। आता आपण पुढच्या भागाला शिलाई करून घेऊया। आपण पुढच्या भागाला शिलाई करून घेताना पहिला आपण गळ्याला शिलाई करून घेणार आहे। गळ्याला आपण पट्टी लावणार नाही म्हणून आपण या पद्धतीने ब्लाऊज पीसवरती अस्तर ठेवून गळ्याला शिलाई करून घेतलेले आहे। अस्तर हे ब्लाऊज पीसच्या सरळ भागावरती ठेवलेले आहे आणि गळ्याला शिलाई करून घेतली आणि आता आपण गळ्याला छोटे छोटे कट लावून घेतले आणि शिलाई उलटी करून घेतली, जेणेकरून आपली ब्लाऊज पीसची सरळची बाजू ही वरती येईल। अशा पद्धतीने आपण ब्लाऊज पीस शिलाई केलेला सरळ करून घेतला आणि गळ्याला दाब शिलाई करून घेतली। आता आपण प्रिन्सेस कट शिलाई करूया। या पद्धतीने आपण दोन्ही भाग एकावरती एक जोडून घेतलेला आहे। इथे मी कोणत्याही भागाला अस्तरवरती लावून घेतलेले नाही। अस्तरचे 2 पदर आणि ब्लाऊज पीसचे 2 पदर असे 4 पदर एकत्र घेऊन या पद्धतीने शिलाई केलेली आहे। तुम्ही पाहू शकता पप किती छान असा आलेला आहे। आता आपण क्रॉस पट्टी लावून घेऊया। खालच्या बाजूने आपण अस्तरची क्रॉस पट्टी ठेवलेली आहे, मध्ये आपण जो प्रिन्सेस कट ब्लाऊज शिलाई केलेला आहे ते प्रिन्सेस कट ठेवलेला आहे आणि वरती आपण ब्लाऊजची क्रॉस पट्टी ठेवून घेतली आणि शिलाई करून घेतली। नंतर आपण जो वरचा भाग होता प्रिन्सेस कटचा तो गोळा करून घेतला आणि या पद्धतीने आपण खालच्या भागाला शिलाई केलेली आहे आणि आता आपण जिथून ओपन होते तिथून आपण सरळ करून घेतलेला आहे। इथे मी दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत आणि हुकपट्टी डोकपट्टी लावून घेतलेली आहे। नंतर आपण पाठीमागच्या भागाला गळ्याला शिलाई करून घेतलेली आहे। इथे आपण गळ्याला पट्टी लावणार नाही हो, कमरेलाही पट्टी लावणार नाही। आपण पहिले तर आपण ब्लाऊजच्या सरळ भागावरती अस्तर ठेवून घेतले, गळ्याला शिलाई केले आणि कमरेला शिलाई केली। आता आपण गळा कट करून घेणार आहे शिलाई केल्यानंतर। आता गळा कट करून आपण गळ्याला छोटे छोटे कट लावून घेणार आहे, जेणेकरून गळा हा व्यवस्थित प्लेन असा बसेल। या पद्धतीने गळा कट करून घेतला आणि छोटे छोटे कट लावून घेतले। जिथून ओपन भाग आहे तिथून आपण ब्लाऊजचा मागचा भाग हा सरळ करून घेतलेला आहे। ब्लाऊज पीसची सरळची बाजू ही वरच्या साईडला येईल या पद्धतीने आपण सरळ करून घेतलेले आहे। आणि आता आपण कमरेला दाब शिलाई करत आहे। कमरेला दाब शिलाई करून घेतल्यानंतर आपण शोल्डर जोडणार आहे।
आता आपण शोल्डर कसा जोडणार आहे की शोल्डरची शिलाई दिसणार नाही, याच्यासाठी आपण काय करणार आहे, पाठीमागचा भाग आपण सरळचा भाग आपण वरती करणार आहे आणि सरळच्या भागावरती पुढचा भाग या पद्धतीने ठेवून घेणार आहे आणि आपण ब्लाऊजचे कापड आहे ते शोल्डरचे जे कापड आहे ते या पद्धतीने ठेवून आपण शोल्डरला शिलाई करून घेणार आहे. शिलाई करून घेतल्यानंतर आपण पाहूया ही शिलाई आतमध्ये कशी घ्यायची ती. आता आपण शोल्डरला शिलाई करून घेतलेली आहे. आता आपण ही शिलाई सरळ करून घेऊया या पद्धतीने मी दुसऱ्याही बाजूचे शोल्डर जोडून घेत आहे. तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित असे आलेले आहे. तर दुसऱ्या साईडचे सुद्धा मी जोडून घेतलेले आहे. शोल्डर जोडून घेतल्यानंतर आपण पाठीमागच्या गळ्याला दाब शिलाई देणार आहे. आता आपण पाठीमागच्या गळ्याला दाब शिलाई देऊन घेऊया आणि पाठीमागच्या गळ्याला दाब शिलाई देऊन झाल्यानंतर आपण बाही शिलाई करायला घेणार आहे. बाहीला सुद्धा आपण दंडघेरला पट्टी लावणार नाही. या पद्धतीने आपण बाहीला सुद्धा शिलाई करणार आहे. या ब्लाऊजची गळा रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे आणि उंचीही मी 9.5 इंच घेतलेली आहे. गळा रुंदी 2.25 इंच याच्यासाठी घेतलेली आहे की शोल्डर उतरू नये म्हणून मी 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि उंचीही 9.5 इंच घेतलेली आहे. शिलाई केल्यानंतर पाठीमागील गळ्याची उंची ही आपली 9 इंच होणार आहे. या पद्धतीने मी पाठीमागच्या गळ्याला दाब शिलाई करून घेतलेली आहे आणि आता आपण दाब शिलाई करून झाल्यानंतर बाहीला शिलाई करून घेऊया. तुम्ही पाहू शकता या गळ्याची फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे. या पद्धतीने हळूहळू आपण गळ्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. पाठीमागचे कापड हे पुढे सरकले नाही पाहिजे, या पद्धतीने आपण गळ्याला दाब शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपल्या गळ्याला दाब शिलाई करून झालेली आहे आणि आता आपण बाही शिलाई करायला घेऊया. इथे मी ब्लाऊज पीसच्या बाहीचा सरळचा भागावरती केलेला आहे आणि त्या सरळच्या भागावरती अस्तर ठेवून दंडघेरला शिलाई करून घेत आहे. या पद्धतीने ब्लाऊज पीसवरती अस्तर ठेवून दंडघेरला शिलाई करायची आहे आणि केलेली शिलाई उलटी करून या पद्धतीने बाही सरळ करून घ्यायची आहे आणि दंडघेरला दाब शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपण दंडघेरला पट्टी लावणार नाही. इथे मी दोन्ही बाही तयार करून घेतल्या आणि शोल्डरवरती बाही ठेवून घेतलेली आहे. शोल्डरचा मध्य आणि बाहीचा मध्य एकावरती एक ठेवून मध्यापासून आपण ही एका साईडला शिलाई करून घेतलेली आहे आणि आता आपण त्या मध्यापासून दुसऱ्या साईडला शिलाई करून घेत आहे. ही शिलाई पूर्ण झाल्यानंतर आपण एक पूर्ण अशी त्याच्यावर जी शिलाई करून घेतलेली आहे त्याच्यावरती पूर्ण अशी शिलाई करून घेणार आहे. या पद्धतीने दुसरी शिलाई पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे आणि आता आपण फिटिंगचे माप घेऊन फिटिंग करणार आहे. या पद्धतीने आपण सरळचा भागावरती घेऊन एकावरती एक ठेवून आपण जॉईन करून घेणार आहे आणि एक्स्ट्राचे कापड कट करणार आहे. आता आपण ब्लाऊज उलटा करून फिटिंगची मापे टाकून फिटिंग करून घेणार आहे. या पद्धतीने आपण फिटिंगची मापे टाकून फिटिंग करून घेणार आहे. जशी या साईडची बाही जोडली त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची बाही जोडून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडलाही फिटिंग करून घेणार आहे.
इथे मी दुसऱ्या साईडची बाही जोडून घेत आहे मध्यापासून. बाहीचा मध्य हा आपण शोल्डर जिथे जॉईंट केलेला आहे तिथे ठेवून या पद्धतीने आपण अर्ध्यातून शिलाई करून घेणार आहे. आणि आपण तीच शिलाई आपण पाठीमागे या पद्धतीने पूर्ण असे करून घेणार आहे. एकावरती एक अशा 2 शिलाई करून घेणार आहे या पद्धतीने. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा बाही जोडून घेतलेली आहे. आणि आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा मी फिटिंग करून घेतलेली आहे. फिटिंग करून घेतल्यानंतर आपण पाठीमागच्या साईडला टक्स कसा टाकायचा ते पाहून घेणार आहे. जिथे आपण गळ्याचा मध्य आहे तिथून आपण 4-4 इंचावरती मार्क करून दोन्ही साईडला मध्यापासून 4-4 इंचावरती मार्क करून आपण टक्स टाकून घेणार आहे. गळ्याच्या मध्यापासून दोन्ही टक्स 4-4 अंतरावरती आहेत आणि टक्स उंची ही सुद्धा 4 इंच आहे. टक्सच्या साईडला अर्धा इंच मार्क करून टक्स टाकून घेत आहे. या पद्धतीने आपण पाठीमागच्या साईडला टक्स टाकून घ्यायचे आहेत. टक्स टाकताना जो टक्सच्या साईडला अर्धा इंच घेतो तो अर्धा इंचच घ्यायचा आहे, त्याच्यापेक्षा कमी घ्यायचे नाही. कमी घेतले तर पाठीमागून ब्लाऊज उचलला जातो, म्हणून आपण अर्धा इंचाचा टक्स टाकून घेणार आहे. दोन्ही टक्स हे अर्धा इंचाचे टाकून घ्यायचे आहेत. टक्स रुंदी ही आपली 4 इंच आहे आणि टक्स उंची सुद्धा 4 इंच आहे. या पद्धतीने आपण टक्स टाकून घ्यायचा आहे. इथे आपला पूर्ण ब्लाऊज शिलाई करून झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.